थांबा, जर तुम्ही अजूनही मोफत शिलाई मशीनचा फॉर्म भरला नसेल तर फार मोठी चूक करताय. कारण आता सरकार थेट तुमच्या बँक खात्यात शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 जमा करत आहे, तेही अगदी मोफत. कोणत्या 2 सरकारी योजनेचे सध्या अर्ज सुरू आहेत आणि हा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या महिलांना मिळणार आहे आता मोफत शिलाई मशीन. आता वयाची जे काही अट आहे यामध्ये महिलांचे वय यामध्ये 18 ते 55च्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि यांचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. जर यापेक्षा जास्ती असेल तर यांना लाभ इथं मिळणार नाही. आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे, ग्रामीण आणि शहरी भागातील. आता गावातील आणि शहरातील दोन्ही महिला यासाठी अर्ज करू शकता, तर लगेच अर्ज करा. मोफत शिलाई मशीन योजना अर्ज इथं सुरू झालेले आहेत. अर्ज कसा करायचा हे देखील आपण इथं पाहणार आहेत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता जे काही शिलाई मशीन जे की इथं महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी इथं मिळत आहे. याचप्रमाणे युद्ध महिला असेल, घटस्फोटीत असेल, अपंग असेल तर अशा महिलांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. आता लाभ कोणाला मिळणार नाही. हा जो लाभ आहे तुमचं 2 लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर असेल, इन्कम टॅक्स भरत असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. बहिणींनो, जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल, तुम्ही घरबसल्या शिलाई मशीन काम करून जे की 10 ते 15,000 रुपये महिना कमवू शकता, तर लगेच शिलाई मशीन मोफत मिळवा यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आता मोफत शिलाई मशीन मिळवून देणाऱ्या 4 सरकारी योजना सध्या कार्यरत आहे. म्हणजे आता कोणकोणत्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला शिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे, तर एकूण 4 योजना आहेत. तर पहिली जी काही यामध्ये योजना आहे तर विश्वकर्मा योजना. आता विश्वकर्मा योजना सध्या जास्त चर्चेत आलेली जी काही योजना आहे विश्वकर्मा योजना. तर यामध्ये जे काही 12 बलुतेदारांसाठी ही जी योजना तो सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये गवंडी असेल, मिस्त्री असेल, शिलाई मशीन असेल किंवा दुकानदार असेल, असे जे काही भरपूर आहे जे काही कामगार आहेत तर अशांना विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत भरपूर लाभ मिळत आहे. आता केंद्र सरकारची ही जी सध्या योजना महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे. यामध्ये फायदा जे आहे 5 ते 15 दिवसाचे मोफत ट्रेनिंग आणि रोज तुम्हाला 500 रुपये भत्ता देखील इथं मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा जे काही ट्रेनिंग संपल्यानंतर मशीन खरेदीसाठी थेट तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये खात्यामध्ये जमा होते. तर यांचं जे काही वय आहे यामध्ये पुरुषसुद्धा अर्ज करू शकता. यामध्ये वय जे 18 वर्ष महिलांचं लागणार आहे. याचप्रमाणे अर्ज तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन करायचा आहे. आता हा जो अर्ज आहे ते तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाही. यासाठी तुम्हाला CSC ID म्हणजे ऑनलाईन सेवावरती जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात, ग्रामीण असो की शहरी भागातील. विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत मानवी विकास जे काही मिशन योजना, तर ही योजना जी काही इथं सुरू करण्यात आलेली आहे आर्थिकदृष्ट्या मागास भागातील महिलांसाठी आहे. फायदा जे आहे महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी थेट शिलाई मशीन अगदी मोफत दिली जाते. पात्रता जे आहे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. अर्ज कुठं करायचा आहे? गावातील ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका किंवा तुमच्या पंचायत समिती इथे तुम्हाला चेक करा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे की नाही. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात सुरू राहतील, काही जिल्ह्यांमध्ये ही योजना इथं सुरू नसते. म्हणजे ही जी योजना आहे पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या अंतर्गत राबवली जाते. तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा अशा छोट्या मोठ्या इथं राबवली जात नाही. यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण योजना. आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची जे काही ऑफिशियल पेज असते तर त्यावरती जाऊन तुम्ही या संदर्भात माहिती घेऊ शकता. यानंतर आता जे काही जिल्हा परिषद समाज कल्याण योजना, तर ग्रामीण भागातील 100% सबसिडी पूर्णपणे शिलाई मशीन मोफत वाटप केले जाते. पात्रता यामध्ये जे काही आहे यामध्ये अनुसूचित जाती SC असेल, अनुसूचित जमाती ST असेल, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय यामध्ये ओपन असेल, OBC असेल, गरीब महिला असेल. तर आता अर्ज कुठे करायचा आहे? जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा पंचायत समिती यामध्ये अर्ज करता येणार आहे. यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान अर्ज सुटत असतात. याचप्रमाणे महाप्रति योजना, तर आता विशेष मागासवर्गीयासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ. तर आता यामध्ये गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत टूल किट दिली जाते, ज्यामध्ये शिलाई मशीन सोबत इत्यादी वस्तूंचा समावेश राहते. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गरजू महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळत आहे. आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे? सर्वप्रथम आधार कार्ड अनिवार्य आहे. आता आधार कार्ड तुम्हाला आवश्यक आहे. आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे.
तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज इथं करता येणार आहे. यानंतर रेशन कार्ड, तुम्हाला तुमचं रेशन कार्ड इथं लागणार आहे. ज्यांना कोणाला मोफत शिलाई मशीन या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे. यानंतर येते बँक पासबुक. आता तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे या बँकेच्या पासबुकला तुमचं आधार लिंक गरजेचं आहे आणि DBT लिंक. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक असेल तर 15,000चे जे काही अनुदान आहे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे. याचप्रमाणे आता मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे, जेणेकरून OTPद्वारे तुमचा फॉर्म इथं भरला जाते. यानंतर तुम्हाला फोटो लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. 1.5 लाखाच्या आत म्हणजे 2 लाखाच्या आत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार आहे. काही ठिकाणी आता बरेच जण हँडिकॅप राहतात, अपंग राहतात, तर अशांना अपंग प्रमाणपत्र इथं लागणार आहे. यानंतर कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला इथं प्राधान्य देखील इथं मिळणार आहे. किंवा आता अपंग असेल, विधवा महिला असेल तर यांना अतिरिक्त डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. जर विधवा महिला असेल तर त्यांना पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र, डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. किंवा कोणी अपंग असेल तर त्यांचं हँडिकॅप सर्टिफिकेट प्रमाणपत्र इथं लागणार आहे. त्याचप्रमाणे इथं त्यांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. अर्ज केल्यानंतर यापूर्वी सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायचे. हे कागदपत्रे जर असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू, यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. हे जर तुम्ही चुका केल्या तर तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकते. यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यानंतर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रायगड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर मोफत शिलाई मशीन योजना. आता सध्या तरी विश्वकर्मा योजना आता सुरू आहे, तर लगेच अर्ज करा. आता यामध्ये सर्वप्रथम आता तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, जे की आता योजना विश्वकर्मा योजना, आता यासाठी तुम्हाला CSC सेंटरवरून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला PM विश्वकर्मा योजना, आता pmvishwakarma.gov.in या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला ओपन करायचं आहे. तुमचं क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला तुमचा चालूवाला मोबाईल नंबर टाका, आधार नंबर टाका, OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आता तुम्हाला थंब लावायचं राहते, तर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि थंब लावून तुमचं यामध्ये लॉग इन होईल. आता लॉग इन झाल्याच्या नंतर आधार कार्डवरील जशी माहिती आहे तशी ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल. यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर इथं टाकायचा आहे, कुटुंबाची सदस्याची संख्या इथं ॲड करायची आहे, बँकेची माहिती अचूक टाकायची आहे, बँक जे काही DBTवालाच तुम्हाला खातं द्यायचं आहे. त्याचप्रमाणे माहिती सर्व भरल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही टेलर म्हणून तुम्हाला निवडायचं आहे. जसं तुम्ही दर्जी, तुम्हाला ऑप्शन दिसेल टेलर हा पर्याय निवडला तर तुम्हाला मशीन इथं मिळणार आहे. आता त्याची प्रिंट काढून घ्या. आता हे जे तुम्ही ज्या फॉर्म भरलेला आहे विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत, तर यामध्ये जे काय आता हे जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे हे तुमचा अप्रूव्हलसाठी ग्रामपंचायतला जाते, सरपंचाकडे जाते. सरपंचाने जेव्हा अप्रूव्हल दिलं तर तुम्हाला ट्रेनिंगसाठी फोन येते. ट्रेनिंग हे 5 ते 15 दिवसाची मोफत इथं राहते आणि त्यासोबत तुम्हाला रोज 500 रुपये मिळणार आहे, भत्ता 500 रुपये मिळणार आहे. आणि ई वाउचरमध्ये तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. याचप्रमाणे आता जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म इथं भरायचा आहे हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम इथं मोफत शिलाई मशीन वाटप योजना, यामध्ये प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद याचप्रमाणे इथं नाव लिहायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला महिला व बालविकास योजनेअंतर्गत 100% अनुदान मोफत शिलाई मशीन मिळवण्याबाबत. आता यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव इथे लिहायचे, A to Z सविस्तर माहिती लिहा. आधारप्रमाणे वडिलांचे, आता तुमचं जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव टाका, अनमॅरिड असेल तर तुम्ही वडिलांचं नाव टाका. यामध्ये तुमचा मुक्काम पोस्ट टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, पिनकोड टाका. यामध्ये चालूवाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे ते टाका. जन्मतारीख टाका, तुमचं वय टाका. वय टाकल्याच्या नंतर अर्जदाराचा प्रवर्ग, यामध्ये तुम्हाला क्लिक करा, असे टिक मार्क करायचे. अनुसूचित जाती आहे म्हणजे SC मधील आहे, अनुसूचित जमाती आहे ST मधील असेल, की OBC मधील आहे की ओपन मधील आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे तुम्हाला 2 लाखाच्या आत, यापेक्षा जास्त टाकाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जदार महिला यापैकी काय आहे
यामध्ये अपंग आहे तर यावरती टिक करा, विधवा असेल तर यावरती टिक करा, त्याचप्रमाणे घटस्फोटित असेल तर यावरती क्लिक करा, किंवा दारिद्र्य रेषेखालील BPLमध्ये असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला भरायचा आहे बँकेचा तपशील. यामध्ये बँकेच्या तपशीलमध्ये बँकेचे नाव. आता हे बँकेचं पासबुक कोणतंही देऊ नका. ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे आणि तुमचं DBT खातं द्यायचं आहे, याचप्रमाणे शाखे लिहा, खाते क्रमांक लिहा, IFSC कोड तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे आणि प्रतिज्ञापत्र आणि स्वयंघोषणापत्र या पद्धतीने लिहायचं आहे. मी अशी घोषणा करते की वरील दिलेली सर्व माहिती खरी असून यापूर्वी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने जिल्हा परिषदेच्या या योजनेचा लाभ घेतलेला नाही. दिनांक, जागेचे नाव आणि तुमचा सही किंवा ठसा तुम्हाला इथं द्यायचा आहे. यानंतर आता जिल्हा परिषद ZP ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर हे कागदपत्र तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचे आहे. आता सविस्तर डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला द्यायचे आहे. आता फॉर्म जमा करण्याचे मुख्य 3 ठिकाणे. आता तुम्हाला हा फॉर्म भरल्याच्या नंतर कुठे कुठे तुम्हाला इथं जमा करता येणार आहे. सर्वप्रथम तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये तिथे जावे लागेल आणि पंचायत समितीच्या महिला व बाल विकास किंवा समाज कल्याण विभागामध्ये हा जो फॉर्म आहे ते फॉर्म थेट जमा करायचा राहते आणि तिथून तुम्हाला पावती घ्यायची राहते. एक तर तुम्ही समाज कल्याण विभाग किंवा महिला व बाल विकास, तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहेत तर त्यांना विचारा की मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू आहेत का, किंवा तुम्ही बाहेरून ऑनलाईन सेंटरवर जाऊन विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही देखील लाभ मिळू शकता. तर विश्वकर्मेसाठी लगेच अर्ज करा. यानंतर तुमच्या ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकेकडे. आता हे बरेच ठिकाणी इथं नसते. काही जिल्ह्यांमध्ये जिथं जे काही शहरी भागातील ग्रामपंचायत आहे तिथं ही योजना राबवल्या जाते. खेड्या भागांमध्ये जास्ती दिसून आढळून येत नाही. यानंतर ऑनलाईन फॉर्म सुटल्यानंतर आपले सरकार. आता आपल्या सरकारवरती जाऊन तुम्हाला विश्वकर्माच्या योजनेच्या अंतर्गत आताच तुम्हाला अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर लगेच अर्ज करा. ग्रामपंचायतकडे हा जो फॉर्म आहे ते तुमच्या अप्रूव्हलसाठी जाते. जसं की तुमचं अप्रूव्हल मिळालं तर हा जो फॉर्म आहे ते तुम्हाला ट्रेनिंगसाठी कॉल येते आणि ट्रेनिंगला 5 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो. तर त्यामध्ये तुम्हाला दरमहा 500 रुपये देखील वेतन इथं दिलं जाते. आता या 3 चुकामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकते. तर पहिलेच्या यामध्ये PM विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरताना टेलर हा पर्याय तुम्हाला ऐवजी तुम्ही कोणत्याही कॅटेगरी निवडली तर तुम्हाला शिलाई मशीन इथं मिळणार नाही. वार्षिक उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही चालू करंटवाला 2026-27चा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथं द्यायचा आहे. जर तुम्ही जुना उत्पन्नाचा दाखला दिला तर तुमचा अर्ज इथं बाद होईल. आता तुमचं रेशन कार्ड तुम्हाला जोडायचं आहे. आता रेशन कार्डवर जर सदस्याची संख्या जास्ती असेल, तुम्ही जर कमी दाखवले तर तुमचा अर्ज इथं बाद होणार आहे. आता मशीन मिळते की थेट पैसे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जिल्हा परिषद मानव विकास मिशन यामध्ये या योजनेच्या अंतर्गत थेट शिलाई मशीन जे की तुम्हाला फिजिकली मशीन तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये हातोहात दिले जाते. आणि PM विश्वकर्माच्या मध्ये जे की तुमच्या खात्यामध्ये ई-औचार म्हणजे 15,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते आणि तुम्हाला ती मशीन खरेदी करावी लागते दुकानमध्ये जाऊन. आणि ऑनलाईन अर्ज. आता PM विश्वकर्माचे ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा. pmvishwakarma.gov.in या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करता येणार आहे. याचप्रमाणे आता सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा. आता भरपूर योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा तुम्ही जर अधिक लाभ घेतलेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहे का कमेंट करून नक्की सांगा. 2-3 योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत जे की आपण इथं बघितलेल्या आहे. महाप्रति योजना असेल यामध्ये, यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण योजना असेल किंवा मानवी विकास मिशन योजना असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल तर या योजनेच्या अंतर्गत मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करून लगेच या योजनेचा लाभ मिळवू शकता. तर लगेच अर्ज करा आणि 15,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.